ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आले। याबाबतचा वॉरंट जारी करण्यात आला। जप्तीचा वॉरंट घेऊन न्यायालयाचे कर्मचारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झालेत। सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची, टेबलसह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याचं वॉरंट बजावण्यात आलं। 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील श्री प्रोडक्ट कंपनीकडून सांगली जिल्हा परिषदेला वॉटर प्युरिफायरचा पुरवठा करण्यात आला होता। सांगली जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेदाराचे 20 लाखांचं बिल थकवण्यात आलं होतं। त्यामुळे श्री प्रोडक्ट कंपनीकडून जिल्हा परिषदेच्या विरोधात सांगली न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता। ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आले। आमची श्री प्रोडक्ट्स नावाची संभाजीनगरला कंपनी आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो। झेडपीच्या ऑर्डरप्रमाणे 70 लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती 2009 मध्ये। आम्ही सप्लाय केले 21 लाखाचं मटेरियल आणि ते 21 लाखाचं मटेरियल मिळाल्यानंतर त्यांनी पुढचं आमचं थांबवलं। 21 लाखाचं मटेरियल प्रत्येक शाळेने घेतलं, वापरलं, परत आफ्टर सेल सर्व्हिस पण आमच्याकडनं घेतली, पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं। सांगली झेडपीकडनं त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली, तर कोर्टाने आता वॉरंट काढले झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं। त्यासाठी आज 15 वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी झगडतो। 2017ला आम्ही कोर्टात केस केलेली आहे। काय वॉरंट काय आहे? वॉरंट आहे तर यांचा अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं त्यांनी विथ इंटरेस्ट आणि जप्तीचे आदेश दिलेत। सीईओची खुर्ची, टेबल, व्हेकल, कॉम्प्युटर, सर्व्हर हे सगळं जप्त करायची ऑर्डर दिली। ही श्री प्रोडक्ट नावाची आमची कंपनी आहे। ते श्री प्रोडक्टला 2009 मध्ये आम्हाला 70 लाखाची ऑर्डर मिळाली होती। त्यापैकी आम्ही 20 लाखाचा माल सप्लाय केला आणि नंतर त्यांनी थांबवून दिली। थांबवल्यानंतर आम्ही 70 लाखाचा पूर्ण माल घेतला असून सुद्धा पण आणि सर्व्हिस दिली सुद्धा असून पण त्यांनी आम्हाला काही पेमेंट दिलं नाही, म्हणून आम्ही कोर्टात धाव घेतली आणि त्याचा आज वॉरंट इश्यू झालेला आहे जप्तीचा, पोझिशनचा। त्यामध्ये CEO मॅडमचं खुर्ची, टेबल, कार, सर्व्हर, कम्प्युटर्स, संगणक, 4 चाकी 2 चाकी सगळे हे जप्त करायला आम्हाला कोर्टाने वॉरंट इश्यू केलेलं आहे। त्याप्रमाणे कारवाई आम्ही आता करत आहोत। सांगली जिल्हा परिषदेच्याकडे तुम्ही पैशाचे किती पैसे तुमच्याकडे बेसिक 21 लाख आहे आणि आता विथ इंटरेस्ट ते झालेलं आहे जवळपास 34-35 कोटी झाले 2009 पासून।